गृहराज्यमंत्र्यांच्या आईच्या नावानं डान्स बारचे सर्व नियम तोडवले गेले। त्यांच्यावर कारवाई कोण करणार? अनिल परब यांच्याकडून मुख्यमंत्र्यांकडे योगेश कदम यांच्या राजीनाम्याची मागणी। राजीनामा द्यायला मी कुणाचा विनयभंग केलाय का की शेतकऱ्यांच्या विरोधात निर्णय घेतले? रमीच्या व्हिडिओचा विषय किरकोळ, माणिकराव कोकाटे यांचं भुवया उंचावणारं वक्तव्य। रोहित पवारांकडून कोकाटे यांचे अजून 2 व्हिडिओ सोशल मीडियात पोस्ट। सभागृहाचं कामकाज संपलं होतं हे कोकाटेंचं वक्तव्य खोटं। जाहिरात स्किप करण्यासाठी 42 सेकंद लागतात का? रोहित पवार यांचा सवाल। तर गिरे तो भी टांग ऊपर, कोर्टात जाण्याची भाषा दुर्दैवी, रोहित पवारांची टीका। मला रमी खेळताच येत नाही, आरोप करणाऱ्यांना मी कोर्टात खेचणार, मुख्यमंत्र्यांकडे सखोल चौकशीची मागणी करणार। माणिकराव कोकाटे यांच्याकडून ऑनलाईन रमी खेळण्याच्या आरोपांचं खंडन। मुख्यमंत्र्यांनी मीडियावर विश्वास ठेवून वक्तव्य केलंय। मी 25 वर्षांपासून विधानसभेत, नियम कायदे मला समजतात। फडणवीसांच्या नाराजीच्या चर्चांवर कोकाटेंची प्रतिक्रिया। महाविकास आघाडी खासदारांनी केंद्रीय कृषी मंत्र्यांची भेट घेतली। माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेण्याची महाविकास आघाडीच्या खासदारांची शिवराज सिंग चौहान यांच्याकडे मागणी। कोकाटेंचा नवा व्हिडिओ 45 सेकंदाचा असेल तर 1 सेकंदाचाही वेळ वाया न घालवता कोकाटेंचा राजीनामा घ्यावा, अंजली दमन यांची मागणी। माणिकराव कोकाटे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर गांभीर्यानं काम करत नाहीत। कोकाटेंना कृषी मंत्री पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही। कोकाटेंच्या रमीच्या व्हिडिओवर संजय राऊतांची जोरदार टीका। तर कोकाटेंनी कहर केलाय, राऊतांचा हल्लाबोल। माणिकराव कोकाटेंनी विनाकारण विषय वाढवू नये, दिलगिरी व्यक्त करावी। कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंना प्रवीण दरेकरांचा मित्रत्वाचा सल्ला। माणिकराव कोकाटेंच्या मुंबईतील निवासस्थानी पोलीस बंदोबस्त वाढवला। कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी प्रशासनाकडून खबरदारी। नाशिकमध्ये कोकाटेंविरोधात ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते आक्रमक। कार्यकर्ते माणिकराव कोकाटेंविरोधात आंदोलन करणार होते। कार्यकर्ते कोकाटेंना पत्ते खेळण्याचं निमंत्रण देणार होते। हे आंदोलन माणिकराव कोकाटे यांच्या घरासमोर केलं जाणार होतं। लातूर अंबाजोगाई महामार्गावर रास्ता रोको आंदोलन। छावाच्या कार्यकर्त्यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ रास्ता रोको आंदोलन। शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून हे आंदोलन करण्यात आलं। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सूरज चव्हाण यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी। भोकरदन इथं निदर्शनं, डोक्यावर पत्त्यांचा टोप घालून कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा निषेध। नंदुरबारचे पालकमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या रमी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल। ठाकरेंच्या शिवसेनेकडून कोकाटेंचा निषेध। मंत्रिमंडळातून बाहेर काढण्याची शिवसैनिकांची मागणी। छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण। लातूर जिल्ह्यातल्या औसा, रेणापूर, निलंगा आणि अहमदपूरमध्ये आज बंद। छावासह अनेक पक्ष संघटनांकडून जिल्हा बंदचं आवाहन। हनी ट्रॅपचे पेनड्राईव्ह रात्रीचं प्रेझेंटेशन त्यावेळी झालं। मी सांगू शकतो कुठे ट्रॅप लावलेले, संजय राऊतांचा दावा। तर महाजनांवर अशा प्रकारचे आरोप वारंवार होत आहेत। प्रफुल्ल लोढा छोटा मासा मोठा मासा मंत्रिमंडळात, राऊतांचा गंभीर आरोप। एखादा माणूस मूर्खपणा करतो, तुम्ही आमदाराला जबाबदार धरणार का? काल आमच्याकडे बोट होतं, आज तुमच्याकडे आहे। आणि ट्रॅप प्रकरणावरून महाजनांची प्रतिक्रिया। प्रफुल्ल लोढावर बलात्काराचा गुन्हा दाखल। कोथरूडमधील 36 वर्षीय महिलेच्या फिर्यादीनुसार बावधन पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा। जगदीप धनखड यांचा राजीनामा राष्ट्रपतींनी स्वीकारला। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी धनखड यांचा राजीनामा स्वीकारला। आरोग्याच्या कारणास्तव उपराष्ट्रपती धनखड यांच्याकडून पदाचा राजीनामा।